कधी काळी चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री आज शिकली. आपल्या कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू लागली. तरीही तिचे अस्तित्व कुणीही पूर्णपणे स्वीकारत नाही. अशा स्त्रियांचे मनोगत आज मी माझ्या स्वरचित कवितेतून व्यक्त करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे अस्तित्व. सिद्ध केले मी माझे अस्तित्व, सिद्ध केले मी माझे अस्तित्व. आता तरी कळले का तुम्हाला माझे महत्त्व? आता तरी कळले का तुम्हाला माझे महत्त्व? महिलांचे वास्तव्य म्हणजे असते माहेर किंवा सासर. महिलांचे वास्तव्य म्हणजे असते माहेर किंवा सासर. पण मी मात्र उभे केले स्वकष्टाने माझे हे घर. पण मी मात्र उभे केले स्वकष्टाने माझे हे घर. आता तरी अस्तित्व माझे मान्य कर. आता तरी अस्तित्व माझे मान्य कर. व्यवहारात ज्ञान तर आहेच, व्यवहार ज्ञान तर आहेच आणि आहे आत्मविश्वास. व्यवहार ज्ञान तर आहेच आणि आहे आत्मविश्वासही. बाईच्या हातात कारभार कशाला, बाईच्या हातात कारभार कशाला, म्हणणारेही ठेवतात आता विश्वास. बाईच्या हातात कारभार कशाला, म्हणणारेही ठेवतात आता विश्वास. असा आकार दिला मी माझ्या अस्तित्वास. असा आकार दिला मी माझ्या अस्तित्वास. आर्थिक जबाबदारी पेलण्यास स्वतःला सक्षम केले. आर्थिक जबाबदारी पेलण्यास स्वतःला सक्षम केले आणि उंच भरारी घेण्यास माझ्या पिल्लांना बळ दिले. आणि उंच भरारी घेण्यास माझ्या पिल्लांना बळ दिले. असे अस्तित्व माझे मी सिद्ध केले. असे अस्तित्व माझे मी सिद्ध केले. योग्य निर्णय घेण्यास घेतले मी शिक्षण. योग्य निर्णय घेण्यास घेतले मी शिक्षण. मलाही स्वातंत्र्य आहे. मलाही स्वातंत्र्य आहे मान्य करा आता सर्वजण. मलाही स्वातंत्र्य आहे मान्य करा आता सर्वजण. माझ्या अस्तित्वाचे मला आहे भूषण. माझ्या अस्तित्वाचे मला आहे भूषण. सर्वांना जपले आत्तापर्यंत, सर्वांना जपले आत्तापर्यंत. आता मात्र मलाही मी जपणार. सर्वांना जपले आत्तापर्यंत, आता मात्र मलाही मी जपणार. अन्याय तर मुळीच सहन नाही करणार. अन्याय तर मुळीच सहन नाही करणार. आता मी पण आनंदाने जगणार. आता मी पण आनंदाने जगणार. आणि अस्तित्व माझे मीच टिकवणार. आणि अस्तित्व माझे मीच टिकवणार. धन्यवाद. कविता आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. कारण हे चॅनल फक्त माझे नाही तर आपल्या सर्वांचे.